सह्याद्री हॉस्पिटल्स या नावाने पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात 11 हॉस्पिटलची साखळी आहे। या 11 हॉस्पिटलच्या साखळीची किंमत मागील 3 वर्षांमध्ये 2.5 कोटी रुपयांहून तब्बल 6,400 कोटी रुपये इतकी झाली आहे। यातून भारतातील आरोग्य व्यवस्था कॉर्पोरेट कंपन्या किती वेगाने हस्तगत करतायत हे स्पष्ट होतंय आणि त्यातून येणाऱ्या भविष्यामध्ये ही आरोग्य व्यवस्था, हे उपचार सामान्यांसाठी आणखी महाग होणार आहेत का, सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील का, हा प्रश्न आणखी मोठा होतोय। या प्रश्नाचा या व्हिडिओच्या माध्यमातून वेध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर सह्याद्री हॉस्पिटल्स स्थापन केली डॉक्टर चारुदत्त आपटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी। धर्मादाय रुग्णालय म्हणून, चॅरिटी हॉस्पिटल्स म्हणून ही सह्याद्री हॉस्पिटल्स नोंदणीकृत आहेत आणि धर्मादाय रुग्णालयांना सरकारकडून सवलतीच्या दरामध्ये जमिनी आणि इतर अनुदानं मिळतात हे आपण जाणतो आणि त्या बदल्यात या धर्मादाय रुग्णालयांनी समाजातील गरजूंना, समाजातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना, समाजातील गरिबांना कमी दरामध्ये, अल्प दरामध्ये किंवा काही सुविधा या फुकट देणं अपेक्षित असतं। मात्र प्रत्यक्षात तसं होतं का हे आपण सगळे जाणतो आणि त्याची कारणं काय आहेत आणि या अशा सुविधा द्याव्या लागू नयेत ही झंझटच आपल्याला नको, म्हणून ही हॉस्पिटल्स कोणती पळवाट शोधतायत आणि त्यातून उपचार भविष्यामध्ये कसे बदलत जाणार आहेत हे सांगण्याचा या व्हिडिओचा उद्देश आहे। तर सह्याद्री हॉस्पिटल्स पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि कराड अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत आणि एकूण 11 हॉस्पिटल्स सह्याद्री या नावाने चालतात। तब्बल 1300 बेड्स या सगळ्या सह्याद्री हॉस्पिटलच्या 11 हॉस्पिटल्समध्ये मिळून आहेत। तर 2019ला एव्हरस्टोन या कंपनीने 1000 कोटी रुपये मोजून या सह्याद्री हॉस्पिटलच्या 11 हॉस्पिटलच्या साखळीचा ताबा मिळवला। 2019 ते 2022 या कालावधीमध्ये एव्हरस्टोन या कंपनीकडे सह्याद्री हॉस्पिटलचा ताबा राहिला। मात्र 2022ला कॅनडाच्या एका कंपनीने ही सह्याद्री हॉस्पिटलची साखळी तब्बल 2.5 कोटी रुपये मोजून स्वतःकडे घेतली। अँटोरियो टीचर्स पेन्शन प्लॅन असं या कॅनडाच्या कंपनीचं नाव आहे। अँटोरियो टीचर्स पेन्शन प्लॅन ATPP। 2022 ते आत्तापर्यंत या सह्याद्री हॉस्पिटलच्या साखळीचा ताबा या ATPP कंपनीकडे होता। मात्र आता भारतातील मणिपाल समूहाने तब्बल 6,400 कोटी रुपये मोजून या सह्याद्री हॉस्पिटलचा ताबा स्वतःकडे घ्यायचं ठरवलेलं आहे। मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेस या नावाने जी कंपनी काम करते त्या कंपनीने त्यासाठी एवढी मोठी बोली लावलेली आहे आणि इतर बोली लावणाऱ्या कंपन्यांना मागं टाकत या सह्याद्री हॉस्पिटलचा ताबा मिळवलेला आहे। खरं तर 2 कंपन्यांमधला हा व्यवहार आहे आणि तो त्यांच्या दोहींच्या पद्धतीने पार पडलेला आहे। मात्र यातून भारतातील आरोग्य व्यवस्था कशी बदलते आहे आणि अधिकाधिक सरकारच्या नियंत्रणाबाहेर कशी जाते आहे आणि त्यातून लोकांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती आणखी कशी वाढते आहे हे सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न आहे। मगाशी जसं म्हटलं की धर्मादाय म्हणवणाऱ्या या रुग्णालयांकडून समाजातील अल्प उत्पन्न गटातील लोकांना, नागरिकांना अल्प दरामध्ये उपचार देणं अपेक्षित असतं। मात्र जेव्हा या कंपन्या, खाजगी कंपन्या, जेव्हा ही रुग्णालय खाजगी कंपन्या किंवा कॉर्पोरेट कंपन्या टेकओव्हर करतात, स्वतःच्या ताब्यात घेतात, तेव्हा यातील बरीच बंधनं ही गळून पडतात आणि ती गळून पडावीत यासाठीच धर्मादाय म्हणवणारी ही रुग्णालयं या कंपन्यांसोबत करार करत असतात। जरी 2019ला या सह्याद्री हॉस्पिटलचा ताबा एव्हरस्टोनकडे गेला, 2022ला एव्हरस्टोनकडून जरी तो कॅनडाच्या ATPP कंपनीकडे गेला, तरी सह्याद्री हे नाव कायम होतं। त्यामुळे सामान्यांना कोणता बदल झाला आहे असं वाटत नाही। मात्र जेव्हा प्रश्न येतो
की धर्मादाय म्हणवणाऱ्या या रुग्णालयांकडून धर्मादाय रुग्णालयांसाठीचे नियम लक्षात घेऊन अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना उपचारांमध्ये कन्सेशन देण्याची किंवा सूट देण्याची, तेव्हा मात्र या कंपन्या ही जी हॉस्पिटल्स आहेत ती आपला ताबा कंपन्यांकडे आहे असं त्या संबंधित रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना सांगतात आणि उपचारांमध्ये सूट देण्याचं टाळतात। हे अनेक हॉस्पिटलच्या बाबतीत पाहायला मिळालेलं आहे। आणि दुसरीकडे या आरोग्य सेवेचा जो काही खर्च आहे तो किती वाढता आहे आणि त्यातून कॉर्पोरेट कंपन्या किती मोठा नफा कमवत आहेत हे आपण पाहतो आहोत। कारण 2022ला 2,500 कोटी रुपये एवढी किंमत या सह्याद्री हॉस्पिटलच्या साखळीची होती, ती आता 6,400 कोटी रुपये इतकी झालेली, एवढा नफा या कंपन्या कमवत आहेत। अर्थात नफा कमवण्यामध्ये कोणाला आक्षेप असण्याचं कारण नाही, मात्र त्यासाठीचा खर्च कोणाकडून वसूल केला जातोय हे आपण सगळे जाणतो। खरं तर अनेक कंपन्या, अनेक हॉस्पिटल्स जी धर्मादाय म्हणून नोंदणीकृत आहेत, मात्र त्यांनी मागच्या दाराने अशा कॉर्पोरेट कंपन्यांसोबत करार केलेले आहेत आणि त्यातून ही जी हॉस्पिटल्स आहेत ती सामान्यांना अल्पदरात उपचार देण्याचं टाळतात आणि सामान्य माणूस थोडा वेळ त्या ठिकाणी झगडल्याच्या शिवाय बाकी फार काही करू शकत नाही। खरं तर यावरती लक्ष ठेवणं काम आहे हे धर्मादाय आयुक्तांचं आणि एकूण आपल्या सरकारचं, मात्र ते किती पार पाडलं जातं हे आपण सगळे जाणतो। तर हा जो मणिपाल समूह आहे तो आपल्या देशातील दुसरा मोठा समूह आहे हेल्थ इंडस्ट्रीमधला आणि बेंगलोरला या मणिपाल समूहाचं मुख्यालय आहे आणि सह्याद्री हॉस्पिटल्सचा ताबा या मणिपालकडे आल्यामुळे या मणिपाल समूहाच्या अंतर्गत जेवढी काही हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समधल्या बेडची संख्या तब्बल 13,000पर्यंत जाणार आहे। त्यामुळे आपण पाहतो आहोत की आधी जी छोटी छोटी हॉस्पिटल्स होती ती भविष्यामध्ये नामशेष होतात की काय अशी शंका आहे। कारण या छोट्या हॉस्पिटल्समध्ये जाणं सर्वसामान्यांना परवडतं, किंबहुना मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जाणं परवडत नाही, म्हणून छोट्या हॉस्पिटल्समध्ये लोक जात असतात। मात्र कॉर्पोरेट होण्याचा रेटा इतका जर असेल तर ही छोटी हॉस्पिटल्स सामान्यांसाठी भविष्यामध्ये राहतील का? जसं की किराणा मालाच्या दुकानांच्या बाबतीत झालं। अर्थात किराणा माल आणि आरोग्य व्यवस्था हे वेगळं असायला हवं, मात्र या आरोग्य व्यवस्थेलाच इंडस्ट्रीचं स्वरूप प्राप्त झालं आहे। हेल्थ इंडस्ट्री या नावानेच या आरोग्य व्यवस्थेकडे पाहिलं जातं। आधीचा काळ होता फॅमिली डॉक्टरचा, लोक आपल्या विश्वासू डॉक्टरकडे जायचे आणि तेवढ्याच विश्वासाने ते डॉक्टर रुग्णांवरती उपचार करायचे, त्याच्याशी प्रेमाने 4 शब्द बोलायचे जे त्या रुग्णाला आजारातून बरं होण्यासाठी म्हणून उपयोगी ठरायचे। मात्र काळाच्या ओघात धर्मादाय म्हणवणारी रुग्णालय स्थापन झाली आणि आता ही धर्मादाय म्हणवणारी रुग्णालय देखील कॉर्पोरेट हॉस्पिटल्स होण्याच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करतायत आणि त्यातून या हॉस्पिटल्समध्ये अंतर्गत देखील वेगवेगळे कप्पे तयार झालेले आहेत। म्हणजे एकाच नावाखाली जरी हॉस्पिटल्स असली तरी समाजातल्या अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना उपचार करण्याची वेळ आली तर त्यांच्यासाठी एक वेगळं हॉस्पिटल्स असतं, मात्र जे वरच्या उत्पन्न गटामध्ये आहेत, ज्यांची उपचारांवरती खर्च करण्याची कुवत जास्त आहे किंवा ज्यांच्याकडून अधिक पैसे आपल्याला मिळू शकतात असं या हॉस्पिटल्सना किंवा कॉर्पोरेट कंपन्यांना वाटतं, त्यांच्यासाठी अधिक चांगल्या सुविधांची, चांगल्या दर्जांची वेगळी हॉस्पिटल्स निर्माण केली जात आहेत आणि अधिक पैसेवाल्या रुग्णांना त्या वेगळ्या हॉस्पिटल्समध्ये उपचारांसाठी दाखल केलं जातं आहे। इतर हॉस्पिटल्स जी आहेत ती सामान्यांसाठी, मात्र आता ही हॉस्पिटल्स देखील सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील का हा प्रश्न यातून निर्माण होतो आहे। खरं तर उपचार हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याच्या जगण्या मरणाशी संबंधित आहेत, त्यामुळं तेवढ्याच गांभीर्याने या सगळ्या निर्णयाकडे, या सगळ्या धोरणांकडे आपण सगळ्यांनी पाहण्याची गरज आहे। विकसित देशांमध्ये, अमेरिकेमध्ये किंवा इतर विकसित देशांमध्ये हे मुद्दे निवडणुकीमध्ये कळीचे असतात आणि लोक या मुद्द्यांना समोर ठेवून मतदान करतात।
आपल्याकडे कोणत्या विषयांवरती मतदान होतं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही। मात्र जर आपल्याला पुढे जायचं असेल किंवा किमान येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या आयुष्यभर कमवलेल्या पैशांना सुरक्षित राखायचं असेल तर या आरोग्य व्यवस्थेबाबत घेतल्या जात असलेल्या धोरणात्मक निर्णयांकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे। सरकारी रुग्णालयांची अवस्था पुन्हा वेगळ्याने सांगण्याची गरज नाही। सामान्य माणूस त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी नकार देतो, कारण त्या ठिकाणी माजलेली बजबजपुरी, त्या ठिकाणी असलेली अस्वच्छता आणि अनास्था, ज्यांना पर्यायच नाही असे अगदी खालच्या आर्थिक स्तरामधले लोक सरकारी रुग्णालयामध्ये जातात। इतर जे काही नागरिक आहेत ते या धर्मादाय रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घेण्याचा प्रयत्न करतात। मात्र आता ही धर्मादाय रुग्णालये देखील कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात अशा पद्धतीने जात असतील आणि याच्यातून नफा किती आहे तर 3 वर्षांमध्ये 2,500 कोटी रुपयांहून 6,400 कोटी रुपये हा नफा वसूल कसा केला जाणार आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही। तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की आरोग्य सेवा ही किती मोठी इंडस्ट्री होते आहे, ऑलरेडी झालेली आहे आणि भविष्यामध्ये आणखी किती मोठ्या प्रमाणामध्ये यातून पैसे कमावण्याचा प्रयत्न होणार आहे आणि अर्थातच हे पैसे तुमच्या माझ्या खिशातले असतील। कॅमेरामन विजय राऊत सह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।